तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एसटी संगे तीर्थाटन ही एक नवीन योजना आणली आहे। ज्यामध्ये नागरिकांनी आपल्या गावातील 40 जणांचा ग्रुप तयार करावा आणि देशभरात कुठेही तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळी एसटीने प्रवास करावा, ज्यामध्ये महिलांना 50%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत तिकीट आकारले जाणार आहे। ज्यामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नागरिकांचा इतर खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत मोठा आर्थिक फायदा होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटी बसने सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळाने एक नवीन योजना सर्व प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीची उपलब्ध केली आहे, सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये एसटी संगे तीर्थाटन हा महत्वाची योजना आहे। याच्यामध्ये सर्व प्रवाशांना एक असं आव्हान आहे की आपण एसटी जी ही योजना चालू केली, याच्यामध्ये 40 प्रवाशांचा एक गट तयार करायचा आणि जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही तीर्थस्थळी किंवा पर्यटन स्थळी आपल्याला जर जायचं असेल तर या मार्फत आपण ते तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ करू शकतो। याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत, तसेच सर्व प्रकारच्या सवलती देखील उपलब्ध असणार आहेत। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% सवलत आहे, त्यानंतर ज्येष्ठ अमृत म्हणजे 75 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना 100% सवलत आहे आणि महिलांना 50% सवलत आहे। त्यामुळे माझं प्रवाशांना असं आव्हान राहील की या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा। जे की 100% भाडं भरून आपण प्रवास करतोय तर ते आपलं 50% व्हायला लागलंय आणि जवळचे किंवा लांबचे सर्व तीर्थस्थळ आपले पाहणं होतील, देवांचं दर्शन होईल आणि पर्यटन स्थळांचं देखील दर्शन होईल। तर तसेच टूर अँड पॅकेज हा एक विषय एसटीने नवीन सुरू केलेला आहे। यामध्ये देखील 40 लोकांचा गट तयार करायचा आणि आपल्याला इच्छित स्थळी जर जायचं असेल, 8 दिवस तिथे राहायचं असेल तर आपल्याला ते जाऊन नेऊन सोडणार, एसटी नेऊन सोडणार, परत आपल्याला ज्या दिवशी घ्यायला यायचं त्या दिवशी घ्यायला येणार। अशा पद्धतीनं हे टूर अँड पॅकेजचा एक विषय आहे। तर या दोन्ही योजनेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आपल्या मार्फत।